नमस्कार मंडळी. तर आज आपण अगदी अचूक प्रमाणात उपवासाची साबुदाणा चकली बनवणार आहोत की ती तळल्यानंतर अशी डब्बल टिब्बलने फुगणारी चकली तयार होते. तर ही उपवासाची अतिशय खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र साबुदाणा बटाटा चकली तुम्ही बघू शकता. तळल्यानंतर ती किती छान फुललेली आहे आणि हाताने दाबल्यानंतर सुद्धा अगदी सहज तिचा चुरा होतोय, म्हणजेच ती एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे. तर आवाजावरून तुम्हाला कळेलच अगदी सहज इझी चकली फुगते, इझीचा चुरा होतोय. तर ही चकली तुम्ही एकदा बनवून ठेवली की वर्षभर ती सहज टिकते. त्यामुळे तिला उन्हात छान कडक अशी वाळवून घ्यायची आहे. तर ही चकली कशी बनवायची, त्याचं अगदी अचूक प्रमाण काय आहे हे आपण बघूयात. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे 1 किलो साबुदाणे घेतलेले आहेत. तर मी ते साबुदाणे इथे मोठ्या पातेल्यात टाकून घेते. तर साबुदाणे भिजवताना मोठ्या पातेल्यातच भिजत घाला, कारण ते फुलून येतात. तर आता हे साबुदाणे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. 2 ते 3 वेळा पाण्याने धुवा. त्यातली काय कचरा असेल, काय असेल तर ते सगळं निघून जाईल. बघा, अशा पद्धतीने त्यात कचरा निघतो, तर तो सगळा निघून जाईल, म्हणून 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे आहेत. तर बघा, साबुदाणे आता इथे छान धुवून झालेत. तर मी एकीकडे गरम पाणी ठेवलेलं होतं, तर त्यात गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. तर साबुदाणे हे गरम पाण्यातच आपल्याला भिजवायचे आहेत. गार पाण्यात भिजवू नका, कारण गरम पाण्यात भिजवल्याने त्यात खूप फरक पडतो. साबुदाणे खूप छान मऊ असे भिजून होतात. तर मी इथे 2.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 किलो साबुदाण्यासाठी 2.5 किलो बटाटे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे, अचूक प्रमाण आहे. साबुदाण्याची चकली कधीही चुकणार नाही. तर 2.5 किलो बटाटे टाकून घ्यायचे. तर मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि मगच त्यांना मऊ होईपर्यंत शिजवून घेते. तर बघा, आता बटाटे पण छान शिजवून झालेले आहेत आणि त्याचबरोबर साबुदाणे पण छान भिजून झालेले आहेत. तर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, साबुदाणे छान मऊ असे सॉफ्ट असे भिजून झालेले आहेत. तर त्यांना मोठ्या भांड्यात मी आता असं मोकळं करून घेते. मोठ्या भांड्यात काढायला म्हणजे मिक्स करायला सोपं पडतं, सांडसूण होत नाही. तर त्यानंतर दुसरी स्टेप आहे, मी त्यांना वाफवून घेणार आहे. तर मी ही गाळणी घेतली, पोहे गाळायची जी गाळणी असते, यात मी पोहे भिजवते आणि बरेचसे कामं आपले होतात. तर त्यात आपल्याला 1 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. तर मी इथे गरम पाणी ठेवलेले आहे, त्यावर ही गाळणी ठेवून घेतली. आता मी अर्धे साबुदाणे टाकून घेतले, अर्धे अजून शिल्लक आहेत. तर मिनिटभर यांना वाफवून घ्यायचं आहे. तर वरती छान पाणीदार असे पांढरे शुभ्र होतात. तर तुम्ही बघू शकता छान वाफवून झाले. तर त्याला मी आता मोठ्या भांड्यात काढून घेते. तर वाफवून घेतलेले अगदी सोपे होतात. जर पातेल्यात वाफवले तर पातेल्या बरेच असे साबुदाणे चिपकून जातात, वायाही जातात. तर बघा, 1 बॅच उरलेली आहे, 1 करून झाली, 1 बाकी आहे. तर आता हे राहिलेले साबुदाणे त्यात परत मी वाफवून घेते मिनिटभर. त्याचबरोबर एका साईडला बटाट्याचे साल काढून झालेले होते, तर त्यांनाही बारीक किसणीने आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर हे अशा पद्धतीने किसून घ्यायचे. तर बघा, बटाटे देखील छान किसून होत आहेत आणि एकीकडे साबुदाणे सुद्धा छान आता वाफवून झालेले आहेत. तर दुसरेही साबुदाणे मी तुम्हाला दाखवते. बघा, किती छान पाणीदार असे शिजवून झालेत आणि जे शिजायचे राहिले असेल त्यांना परत थोडेसे काढून शिजवून घ्यायचे आहेत. तर बटाटेही किसून झालेले आहेत. तर आता साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ. तर मीठ तुम्ही चवीनुसार टाका. टाकताना मीठ तरी थोडं कमीच टाका, कारण वाळल्यानंतर खारं व्हायला नको म्हणून. तर मी इथे जिरं टाकलेलं आहे. जिरं हे ऑप्शनल आहे. तुम्ही जर खात असणार उपवासात तरच जिरं टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. आम्ही खातो म्हणून टाकून घेतलं आहे. त्यानंतर लागणार आहे लाल मिरची पावडर. तर लाल मिरची पावडर ही थोडी कमीच टाका, कारण तळल्यानंतर मग आपण ती ज्यावेळेला खातो त्यावेळेला खाल्ल्याबरोबर ठसका लागतो म्हणून. त्यानंतर मी आता टाकून घेतलेला आहे बटाटे. तर बटाटे पण आपल्याला व्यवस्थित त्यात मिक्स करून घ्यायचे आहे.
तर या अशा पद्धतीने आपल्याला असे व्यवस्थित असे मिक्स करायचे आहे. छान दाबून चोळून व्यवस्थित मिक्स करा. त्यात व्यवस्थित मिक्स व्हायला हवं. तर बघा या अशा पद्धतीने मी इथे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मी आता चकली पाडायला सुरुवात करते आहे. तर मी आता इथे साचा घेतलेला आहे. तर साच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित सारण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अगदी असं व्यवस्थित दाबून भरा. त्यात हवा राहायला नको, म्हणजे चकली एकसारखी पडते. नंतर बघू शकतात की चकली कशा पद्धतीने पडते. अगदी इझी पडते, पटापट होतंय, अडकत अजिबात नाही. म्हणून बटाटे साबुदाणे हे मिक्स करत असताना व्यवस्थित हाताने दाबून चोळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा सहज चकली पडून होते आणि अजिबात तुटत नाही. या अशा पद्धतीने आपल्याला चकल्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा किती छान चकल्या तयार करून होत आहेत. तर या चकल्या आपल्याला 2 दिवस उन्हात छान कडक वाळवून घ्यायच्या आहेत. तर बघू शकतात पूर्ण खाटीवर चकल्या टाकून झालेल्या आहेत. तर बघा आता चकल्या केवढ्या तयार झालेल्या आहेत. जी छोटी तगारी होती माझी त्यात अगदी व्यवस्थित फुल भरून झालेली आहे. ज्यात मी साबुदाणे सगळं मिक्स केलं होतं अगदी 30 तगारी आहे. छोटीशी ते भांडं फुल भरलेलं आहे. म्हणजे भरपूर चकल्या तयार होतात आणि छान 2 दिवस कडक उन्हामध्ये मस्त वाळवून घेतलेल्या आहेत. बघू शकतात, कारण जेवढं तुम्ही छान वाळवणार तेवढं ते वर्षभर टिकतात, नाहीतर ते लवकर खराब होऊन जातात. तर मी एका साईडला तेलही गरम ठेवलेलं होतं. तेलात टाकताच बघू शकतात किती छान ती चकली फुलून होते. अगदी डब्बल टिब्बलने फुलून आलेली आहे. बघू शकतात मस्त अशी चकली तयार झालेली आहे. तर 1 किलो साबुदाण्यासाठी तुम्ही 2.5 किलो बटाटेच टाका. खूप छान चकली ही तयार होते. बघा किती छान तयार झालेले आहेत. तर त्यांना एका प्लेटमध्ये काढते. अजून मी तुम्हाला तळून दाखवते. बघू शकतात सगळ्याच चकल्या जवळपास छान अशा झालेल्या आहेत. तर बघा किती मस्त अशा खुसखुशीत आणि छान फुगलेल्या अशा चकल्या तयार झालेल्या आहेत. तर 1 किलो साबुदाण्याच्या चकलीचं हे अगदी अचूक प्रमाण आहे. तुमची चकली फसणार नाही, चुकणार नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा आणि तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली तेही मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही कशा पद्धतीने चकली बनवतात, तुम्ही 1 किलोसाठी किती बटाटे वापरतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.